नमस्कार मित्रांनो, मी मानस बोराडे कृषीवाणी या चॅनलवर तुमचं मी वापस स्वागत करतो। आज आपण पाहूया येलो स्टिकी ट्रॅप बद्दल आणि त्याची माहिती काय आहे, कशी त्याच्या लावत असते ह्या पराठीच्या शेतामध्ये, हे आपण जाणून घेऊया या आजच्या व्हिडिओमध्ये। तर चला पाहूया। तर तुम्हाला आज दिसत असेल माझ्या हातात हे एक बंडल आहे। हे चिकट सापळा आहे, म्हणजे याला येलो स्टिकी स्ट्रॅप म्हणत असतात। याच्यामध्ये 20 येत असते। सहसा जास्त येलो कलरचे असते आणि 5 ते 10 अशा प्रकारचे निळा असते। तुम्हाला इथं दिसत असेल इथं येलो याचे स्टिकी ट्रॅप आहे आणि याच्याच मागून निळ्या कलरचे आहे। हे सहसा हे येलो कलरचे आहे। हे पांढरी माशी राहत असते पराठीमध्ये, सहसा जास्त करून पांढरी माशी येत असते। हा पांढरी माशी करीत आहे जेणेकरून आपलं पराठी आहे हे नुकसान नाही व्हावं। तर आपण हे येलो स्टिकी ट्रॅप आहे, हे आपण पराठीमध्ये लावत असतो। कम से कम म्हणजे कमीत कमी 6 ते 7 या 4 ते 5 अशा हे येलो स्टिकी ट्रॅप आपल्याला एका एकरामध्ये लावा लागते, जेणेकरून पांढरी माशीचं संख्या आहे ते कमी होत असते। येलो स्टिकी ट्रॅप याच्यावर का असते, हे आपण का लावावं? ह्या येलो स्टिकी ट्रॅपवर एक प्रकारचा फेरोमोन्स आणि एक स्टिकी पदार्थ असते। जे फेरोमोन्स म्हणजे असं सुगंध असतं जे माशीला आकर्षित करतं। ह्या आकर्षित केल्यानंतर हे याच्यावर ते येते आणि याच्यावर आल्यानंतर याच्यावर चिकट पदार्थ असते, जे याच्यावर बसले की ते चिपकून जाते, जेणेकरून ते माशी बाहेर जाऊ नाही शकत आणि ते तिथंच मरून जाते। हे सहसा आपण 15 ते 20 दिवसानंतर म्हणजे 20 दिवसाच्या पराठी झाल्यानंतर आपण हे केलं पाहिजे, जेणेकरून आपली पराठी आहे ते जास्त किड्यांपासून दूर राहते। तर चला आता पाहूया आपण हे लावायचे कसे। तर सहसा सगळ्यात पहिले हे पॉकेट आपण फोडून घेतलेलं आहे। फोडल्यानंतर आपल्याला याच्यात तुम्ही पाहू शकत असाल स्ट्रीप दिलेला आहे यांना, जेणेकरून अशा स्ट्रीप आहे, जेणेकरून आपण ह्या स्ट्रीप ह्याला येलो स्टिकी ट्रॅपला अटकवू शकतो। हे सुरू करायच्या अगोदर आपण पहिले ग्लोव्ज घालून घेऊया। मी ग्लोव्ज घालून आलेलो आहे। आपण कोणत्याही शेतातले कामं जे केमिकल पदार्थ राहते ते ग्लोव्ज घालूनच करावे, कारण की आपल्या जे हाताला जे केमिकल आहे ते आपल्या हातांना लागले नाही पाहिजे आणि जेणेकरून आपण ते पोटातही गेले नाही पाहिजे। तर आता हे येलो स्टिकी ट्रॅप आहे। तुम्ही बघू शकत असाल हे खूप चिकट पदार्थ आहे। त्यातलं आपण पहिले हे फोडून घेऊया। हे अशा प्रकारे हे खूप चिकट राहत असते। सहसा हे आपण मार्केटमधूनही विकत घेऊ शकतो या घरीही बनवू शकतो। घरी बनवण्यासाठी याचं औषध येत असते, म्हणजे एक डब्बा येत असते केमिकल इन्सेक्ट गम म्हणून राहत असते। हा आपण घरीही तयार करू शकतो। एखादा पांढऱ्या एखादा खड्डं घ्यायचं, त्याला पिवळा पेंट मारून टाकायचा आणि त्याच्यानंतर मग आपण तो गम आहे तो याच्यावर लावून टाकायचा। हे काढताना खूप सांभाळून काढावे, कारण की कधी कधी हे फाटूही शकते। आता पाहू शकत असाल हा येलो स्टिकी ट्रॅप आहे। हे तुम्हाला दिसत असेल याचा चिकटावा खूप आहे हे तुम्ही याच्यावर पाहू शकता, याचा चिकटावा खूप आहे। इथं त्यांना असे गड्डे दिलेले आहे। या गड्डे नसेल तर गड्डे करून म्हणजे थोडंफार दोरी बांधून ते दोरी आपल्याला याच्यावर आपल्या जे आपण बासे पहिले बांधलेले होते
हे आपण त्या बासावर आपल्याला ते बांधायचे आहे. तर हे एक येलो स्टिकी ट्रॅप आहे. हे आता तुम्ही पाहू शकत असाल, मी याला दोरी बांधलेली आहे. हे याचा चिकटावाही आहे, याच्यावर फेरोमन्स पण आलेला आहे आणि गमही आलेला आहे, जेणेकरून व्हाईट फ्लाय आहे या बाकी जेवढेही किडे आहे ते याला चिपकून तिथंच मरून जाईल. आणि हे सहसा याच्यावर किड्याचं प्रमाण जास्त झाल्यावर आपण याच्या बदली दुसरंही लावू शकतो. सहसा याच्यावर किडे आहे ते रात्रीच्या टाइमवर तुम्हाला जास्त पाहायला भेटणार आहे, कारण की जे व्हाईट फ्लाय आहे या काळी माशी या कोणत्याही किडे वगैरे आहे ते आपल्या पराठीमध्ये या कोणत्याही शेतामध्ये सहसा रात्री जास्त पसरताना दिसतात, कारण की आपण सहसा लाईट वगैरे लावत असतो. ह्या यानं मग फेरोमोन ट्रॅप आहे हा आपण याच्यावर बांधून देऊया. अशा प्रकारे आपण फेरोमोन ट्रॅप आहे हा बांधलेला आहे. आणि याच्यापासून आपल्याला खूप संरक्षण होते. आणि अशाच अजून प्रकारे आपण कीटक आहे यांचे आपण संरक्षण करू शकतो, जेणेकरून आपल्या पराठीमध्ये आहे ते किडे आणि याचा म्हणजे याचा संख्या याची कमी होऊ शकते. जसे की आपण याच्यावर स्प्रेइंग पण करू शकतो. आपण समोर पाहूया याची स्प्रेइंग वगैरे का राहत असते काय नाही. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.